आज नाईलाज आहे माझा. हे काम मला आज रात्री करावंच लागणार आहे. बापरे, रॉकेल घेऊन हे काय करणार आहेत? हीच खरी जाई जोशी आहे. काय चाललंय यांचं? आता आमचे जमदग्नी काय करणार आहेत कोणास ठाऊक. देवा, व्हॉट्स रॉंग विथ यू? भाई, हे दुःख सहन होत नाहीये मला आता. कसलं दुःख? आणि बॅग का पॅक करतोय माझी तू? भाई, वरून ऑर्डर आली आहे ना. सॉरी, खालून ऑर्डर आली आहे ना. म्हणजे मॅडम खाली बसल्या आहेत. तुम्हाला क्लिअरली सांगणार आहेस का? मनात नसलं तरी ही बॅग भरावी लागते मला. तुला माहितीये, हा एक एक कपडा भरताना मला असं वाटतंय मी माझ्या हृदयाचा एक एक तुकडा भरतोय या बॅगेत. मॅडम तुला सिडनीला घेऊन चाललेत. बट आय एम नॉट गोइंग. अरे भाई, मॅडमने तिकीट काढली आहेत. काढू दे ना. शी कॅनॉट कंपेल मी टू गो. मी सईला सोडून कुठेही जाणार नाहीये. मॉमचं चुकलंच आहे. वा, माझं चुकलंच आहे, हो ना? अँड व्हॉट अबाउट यू? तू जे वागलास ते बरोबर वाटतंय तुला? स्वतःचा मुलगा आपली एवढी मोठी फसवणूक करतो हे मला कळल्यावर मला काय वाटलं असेल याचा विचार केलास तू नायक? आधी आपल्याला सई आवडली, मग जाई, म्हणून सईला जाई बनवलं. व्हॉट इज ऑल दिस? इज दिस अ जोक फॉर यू? मॉम, प्लीज लेट मी एक्सप्लेन. Don't say a word. By doing what you have done, you have lost the right to speak. And please understand, I'm hurt. I'm really very hurt. तुला काय वाटतं? तुझी मॉम कोण आहे? पपेट आहे? हवं तसं नाचवलं? मॉम, look, there is a reason for everything. Yes, I know there is a reason. And the reason is very clear. It is Sai, right? छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायचास तू माझ्या बरोबर. सगळं काही सांगायचंस मला. यु नो, माय फ्रेंड्स यूज टू कॉल यू मम्माज बॉय. लुक व्हॉट मम्माज बॉय हॅज डन. मम्मालाच फसवलं. ज्या मुलीमुळे तू हे सगळं केलंयस, मी तुला तिच्या बरोबर राहू देणार नाही. मॉम, पण प्लीज. नायक, आज तुला खोटं बोलणारी सई बरोबर वाटतेय आणि तुला घरी परत घेऊन जाणारी तुझी मॉम आज तुला चुकीची वाटते. दॅट्स इनफ. वी आर गोइंग बॅक. आजपर्यंत आय हॅव ऑलवेज बीन युअर फ्रेंड, बट नॉट एनिमोर. आता तुला कळेल एक स्ट्रिक्ट मॉम काय असते ते.
वी आर गोइंग बॅक टू सिडनी अँड दॅट्स फायनल. बिकॉज दिस इज युअर पनिशमेंट. मॅडम खूपच चिडलेत रे. तू खरंच सिडनीला जाणार? माहिती नाही. आई, हे काय? अप्पांसाठी काढा आहे. अगं मला का देतेस तू? आधीच ते बोलत नाहीयेत माझ्याशी. अगं म्हणूनच तुला दिलाय. जा देऊन ये. नको नको आजी, मला भीती वाटते. अगं घाबरू नकोस बाळा. फार फार तर काय करतील, डाफरतील तुझ्यावर. बोलू नकोस अजिबात. गप्प राहा, काही नाही होत. अगं ते ओरडले तरी चालेल मला, पण हे सगळं कळल्यापासून ते बोलतच नाहीयेत माझ्याशी. अगं म्हणून तर हा काढा दे आणि क्षमा माग त्यांची, मग बोलतील ते तुझ्याशी. घे. खरंच? हो. अजून काय आरडाओरडा ऐकू येत नाहीये. शांत आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. ईश्वरा, वेगळं म्हणजे? चल बघूया, कळेल गेलं. आप्पा काढा आणलाय. परदेशी लोकांच्या आहारी जाऊन आपली भाषा, आपली संस्कृती, आपले स्वदेशी विचार विसरून तोकडे कपडे घालून सगळीकडे फिरणाऱ्या मुलीच्या हातून मला काढाच काय, पण पाण्याचा थेंबही नकोय मला. तिकडे वाळवंटात पाण्या वाचून मरत असलो तरी सुद्धा मी हिच्या हातून पाण्याचा थेंबही घेणार नाही. लक्षात असू दे. प्रसन्ना, हिला इथून जायला सांग. सई, तू जा इथून. आप्पा प्लीज माझं एकदा ऐकून. काय म्हणालीस? म्हणजे आप्पा मी चुकले, मला क्षमा करा आप्पा. ऐकलत ना सौभाग्यवती? त्या इंग्रजीचे शब्द कसे अगदी सहज येत आहेत तिच्या तोंडी. स्वतःची मातृभाषा विसरण्या एवढं अधपतन झालं हिचं. आप्पा, तिला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया का? काय समजून घ्यायचं? तिनं संस्कारांचा त्याग का केला हे समजून घ्यायचं. ती आपले स्वदेशी विचार कशा करता विसरली हे समजून घ्यायचं. नाही, तुम्हा सगळ्यांची फूस होती तिला, म्हणून तर ती हे सगळं करायला थजावली. अहो पण आप्पा, तू तिची वकिली करू नकोस प्रसन्न. मी हिच्याशी एक शब्दही बोलणार नाहीये. कारण हिच्यात मला आखूड कपडे आणि आखूड केस असलेली जाई जोशीच दिसतेय. ती जाई जोशी अजून जिवंत आहे हिच्यात. फोन का कट करते ही? बघितलं ना, मी इतक्या पोटतिडकीनं सगळं सांगतोय, पण ही मात्र त्या पाश्चात्य खेळण्यात हरवलीये. नाही अप्पा, तसं नाहीये. मी जाई का झाले हे सांगण्याची मला एकदा संधी द्या. मला नचिकेतच्या आईंना दाखवून द्यायचं होतं की मी. उद्या जर ती कांगारीण तुला म्हणाली की तू घाबरत आहेस, तर तू काय कळसुबाईवरनं उडी मारशील? या स्वदेशी केतकरांचा अभिमान होतीस तू, पण तू मात्र माझा विश्वासघात केलास. प्लीज बाहेर ये भेटायला. मी तुला क्षमा करावी असं तुला वाटतंय ना? ठीक आहे. मग माझ्या 2 अटी आहेत. कसल्या अटी अप्पा? सांगतो ना. चल, तुला काय अटी आहेत त्या सांगतो.
आता माझी पहिली अट, पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेल्या त्या जाई जोशीला कायमचं संपवून टाक. हवाली कर तिला अग्नीच्या. अहो काय बोलताय हे? अहो नका हो अप्पा, नका हो तिला अगदी दिव्य करायला लावू. अहो आप्पा, तुम्ही खरंच असं काही करणार आहात का? अहो हा विचार तरी तुमच्या मनात कसा आला? नाही, खरं म्हणजे हे सगळं मीच करणार होतो, पण आता तुझ्या हातानेच करून टाक हे शुभ कार्य. आप्पा, अहो एवढा टोकाचा विचार तुम्ही केलाच कसा? पोरीला जाळायला निघालात? अप्पा ती परत जाई जोशीच्या वेशात कधीच येणार नाही, खरंच. हो आप्पा, तिला तिची चूक जाणवली आप्पा. आपण मी नाही करणार असं ऐकून घ्या. अरे, गप्प बसा. त्या जाई जोशीचा पाश्चात्य पेहराव हे सगळं सामान नष्ट केलं तरच आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळेल आपल्या सईला. लाव काढी तुझ्या हाताने. हे तुला जमणार आहे की नाही? माझी पहिली अट तू पूर्ण केलीस. जाई जोशी संपली. आता माझी दुसरी अट, स्वदेशी संस्कार विसरून तुला पाश्चिमात्य आयुष्य जगायला बाध्य करणाऱ्या या कांगारूला तू इथून पुढे कधीही भेटायचं नाही. बाला 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 सब कहते हैं मुझे शैतान का साला. बाला 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 बाला. आलो आलो, सॉरी, आलो आलो. अरे आलो नाही, कधी नाचू पण देत नाही ते शिक्षण. अरे फुटतात आहे म्हणून काय वाजवत बसशील काय प्यानो समजून? हा
पाहिजे. हॅलो हॅलो, हू कमिंग मीटिंग यू आर? इरा फ्रॉम सिडनी. ही शपथ, मॅडमने भेटायला बोलवले म्हणजे नक्कीच कोणतरी VIP असणार. ये ना दादा, ये कमिंग मीटिंग. यू सिटिंग, मी बोलविंग, यू आरामात सिटिंग. सॉलिड एकदम. Some water, please. या आणतो. अगं सई, अगं किती साखर घालणार आहेस? अगं चहा करायचा आपल्याला, गुलाबजामचा पाक नाही. हो हो, म्हणजे चहाच करते मी. काय ग बाळा, लक्ष कुठे तुझं? आई अगं काळजी वाटते ग मला. इथून पुढे नचिकेतला भेटायचं नाही अशी अट घातली अप्पांनी. अगं फार विचार करू नकोस बाळा, निघेल ना काहीतरी मार्ग. काही नाही होणार आजी. इतकं सगळं चांगलं होत होतं, आमचा साखरपुडा होणार होता आणि काय झालं शेवटी? हो ना, आणि आता आप्पा तर खूपच चिडलेत. काही होणार नाही आमचं. पण तू अशी आशा सोडू नकोस बाळा. अरे चहा करताय की बासुंदी? किती वेळ? हो पाठवते आप्पा. जा ग, नेऊन दे चहा, नाहीतर त्या पेन्शनच्या समोर उद्धार करतील आपल्या नावाचा. पेंडसे, नियम तर बदलायलाच हवेत. आपल्या गृहसंकुलाला ज्या ज्या गोष्टींमुळे त्रास झालाय त्या गोष्टी या नाहीशा झाल्याच पाहिजेत. बरोबर आहे आप्पा तुमचं. अप्पा हो, काढा घ्या, सावकाश घ्या, चहा घ्या. काय मग आप्पा, कधी सई आणि नचिकेतच्या लग्नाचा मुहूर्त काढताय? त्या दिवशी म्हणे संकुलात तुम्ही शिरा वाटप केलं, या दोघांचं लग्न ठरलंय म्हणून. हो, पण आता माझा विचार मी बदललाय. म्हणजे सईचं लग्न त्याच्याशी होणार नाही. अहो पण का? मुलगा चांगला आहे आणि दोघांचा जोडा देखील उत्तम दिसतो. हे तुम्ही मला सांगू नका. आणि त्या दोघांचं लग्न मी का लावत नाहीये हे सांगायला मी तुम्हाला बांधील नाहीये. हे बघा, तुम्ही गृहसंकुलाच्या कामासाठी आलेले आहात, तेव्हा ते काम करा आणि निघा. तो पेला खाली ठेवा आधी. सई बाळा, अगं तो चहा किती गार झालाय, आतमध्ये जाऊन जरा गरम करून आण. हो अप्पा. आणि हे बघ, मी हाक मारल्याशिवाय बाहेर येऊ नकोस, आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. हो. हा, हा. तर पेंडसे, आपला नवीन नियम क्रमांक 18A काय असेल ते जरा नीट ऐका. इथून पुढे कोणत्याही परदेशी माणसाला आपल्या गृहसंकुलामध्ये भाड्यावर किंवा जागा विकत घेऊन राहता येणार नाही. पण हा नियम सगळ्या सदस्यांना पटला पाहिजे आप्पा. या बैठकीत तो मान्य करून घ्या. बरं ठीक आहे आप्पा, 8-10 दिवसातच बैठक आहे, तेव्हा ठरवू. इथून पुढे आपल्या गृहसंकुलामध्ये कोणत्याही परदेशी माणसाला प्रवेश निषिद्ध असेल, लक्षात असू दे. ठीक आहे. No, there is no such issue. You know, anybody from any part of the world is welcome in this society. Fantastic, man. The deal is done then. Yes, absolutely. भाई, मी काय बोलतो, झिम्बाब्वे टीम मधला प्लेअर अचानक आपल्या पार्ला 11 मध्ये कसं काय आलाय? अरे त्याला योगा शिकायचंय आणि त्यांच्या इथल्या लोकांना ट्रेन पण करायचंय, म्हणून बंगलो हवाय त्याला. म्हणजे आता इथे हा योगा क्लासेस घेणार तर? येस. आणि मॉमला बंगलो विकायचाच होता ना, फॉरेनर आहे म्हणून फक्त 5 लाख कमी केले तिने. शपथ, म्हणजे भाई जाता जाता पण हिटलरची वाजवून जायचा प्लॅन आहे मॅडमचा. आता हा बंगला विकला तर लग्नानंतर तू आणि वहिनी कुठे राहणार? These are just the initial talks. The deal होऊ दे मग बघू.
ग्रेट. सो थँक्यू सो मच. हो थँक्यू थँक्यू. आय सी यू देन. बाय. बंगल्याचं डील झालं. किती छान. दिस गाय इज सो जेन्युइन. ऐक, आता बिचाराल्या आप्पा केतकरचा आरडा ओरडा सहन करावा लागणार.